शिर्डी शहरामध्ये काळीज पिळवटून टाकणारा प्रकार उघड झाला असून भंगार गोळा करणारी महिला लहान मुलांना साखळीनं हातगाडीला बांधून ठेवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड होतोय। शिर्डी बसस्थानक परिसरामध्ये लहान मुलांना साखळीनं बांधून ठेवत त्यांची आई भंगार गोळा करायला जात असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। भंगार बाटल्या जमा करणारी महिला तिच्या लहानग्यांना एका हातगाडीला साखळीनं कुलपानं तासनतास बांधून ठेवत होती। शहरातील नागरिकांनी हा प्रकार उघड केला। स्थानिक नागरिकांनी महिलेला जाब विचारला असता महिलेनं विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचं कळतंय। शिर्डीमध्ये महिला लहान मुलांना साखळीनं बांधून ठेवत असल्याचा हा धक्कादायक प्रकार असून स्थानिक प्रशासन किंवा बालकल्याण संस्थांनी याबाबत नोंद घेणं गरजेचं आहे, जेणेकरून या मुलांच्या कल्याणासाठी योग्य पावलं उचलली जाऊ शकतील। बालकांच्या सुरक्षिततेसाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असून अशा प्रकरणांवर सजग नागरिकांनी लक्ष देण्याची गरज आहे। दरम्यान स्थानिकांनी याविषयी अधिक सांगितलं। तो आप जाओ ना भाई। हाँ। सिटी बस स्टैंड था। हाँ। एक लेडीज ने बच्चे को गले में चेन डाल के इधर बांध के रखा था। हाँ। हम लोग बोलते थे तो उसको बात नहीं समझता था। इसने संस्थान वाले को ने उधर सिक्योरिटी वाला आकर उन्हें फोटो खींचा। हाँ। संस्थान वाला को बुलाया। हाँ। उसके बाद वो उसको इधर से भगाया। क्या कैसा वो गले में चेन बांध के इधर छोड़ देता था बच्चे को, तो भंगार चुनने चला जाता था। कितने दिन से कम बांध के रखी है यहाँ पे? वो बहुत दिन से ही 1-1.5 महीना से इसी तरह बांध के रखता था। ओके। किधर? मेरे को ये पता नहीं है किधर का है। ओके। अभी कल से भगा दिया था, तो कल रात को नहीं आया था, अभी 10-15 मिनट पहले आया था। मैं उसको बोला सीधा नहीं रुकने का, तो इधर से चला गया। ओके। यहाँ शिर्डी बस स्टँडवर एक महिला होती, या कोपऱ्याच्या ग्रिलला की तिथं एक 8 महिन्याची मुलगी आणि 4.5 वर्षाचा मुलगा साखळी कुलपात बांधून ठेवायची। आमचा हा जाण्या येण्याचा अधिकृत रोड आहे। वस्तीचा हा वस्तीपटाचा रोड आहे। आम्हाला जाता येता ते खूप दुःखद वाटायचं। त्या संदर्भात आम्ही एस टी इन्चार्जला ही सगळी माहिती दिली होती, त्यांच्यावर कोणीच काही कारवाई केली नाही। त्यानंतर आम्ही काही जण तिला म्हटलं अरे योग्य नाही असं नाही, तर ती स्त्री आम्हालाच धमक्या देत होती, तुमच्यावर विनयभंगाचे गुन्हे दाखल करू, तुम्ही काय बोलताय चांगलं बोला। आणि ती थोडी अशा मेंदूत म्हणजे ज्याला म्हणत्या सारखी एकदम वागायची, बोलायची। किती दिवस बांधून ठेवते ती काय? ती एक 4-5 महिन्यापासून असं करायची आणि मी वारंवार त्यांना त्या सूचना दिल्या होत्या। त्यांनी काय कुठलीच दखल घेतली नव्हती। काय काम करत होती तुम्हाला काय वाटतं? ते भंगार वगैरे जमा करायची, बाटल्या वगैरे जमा करायची, पण त्या मुलांचे खूप हाल होते। मी म्हटलो होतो मलाही दत्तक द्या, मी एखाद्या आश्रमात नेऊन त्यांना घालतो, त्यांचं शिक्षण होईल, भविष्याचं आयुष्य होईल, तर ती माझ्यावर खवळली होती। मग आता नेमकं कुठल्या प्रशासनाला असं सांगावं हा मला एकदम काळजीचा विषय वाटला। मग जे संबंधित इथे शिर्डी बसस्टँडचे अधिकृत अधिकारी आहेत त्यांना मी सांगितलं होतं, स्टँड इन्चार्ज आपला सचिन सोमवंशी यांना सगळ्यांना मी सूचना तशी केली होती, पण तेही त्या बाई पुढे हातबोल होते। बोल भाई। माझ्याकडे बाई येते, दोन पोरं घेऊन महिन्यामध्ये 100 मला काय किती काय काय आणते ती? काय काय असते? बिसलेरी, पुट्टा, भंगार, जे भेटेल ते, 17 असं रस्त्यावर जे भेटेल ते। किती वय त्या महिलेचं आणि काय कोणकोणत्या सोबत असतो? वय कमीत कमी राहिलं 30 वर्ष वय आहे तिच्याकडे। 1-2 वर्ष मला लहान मुलगा आहे आणि 5-6 महिन्याचा मुलगा आहे। कसं असतं ते मुलं? कोणत्या अवस्थेत असतात ते मुलं? एकदम खराब, म्हणजे जसं ते बिचाराची मुलं नाही का, एकदम 17 म्हणजे जसं राहत तसं आणि तिला सोडून देतो ते त्या मुलांच्या घरात काही चैन नाही, काहीच नाही। चैन वगैरे बांधलेली असते काय सापडल्यावर? ती मुलांना मारहाण करते का काही? नाही। एसन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।